Yes, ma'am. Great. So let's learn about some of the people who made world a different place than it was in Renaissance, or maybe it was before Renaissance. सो ह्या लोकांनी बेसिकली जे तुम्ही म्हटलं तर ट्रॅडिशनल पॅराडाईम्स म्हणजे अतिशय जे ट्रॅडिशनल रस्ते होते, विचार करण्याच्या पद्धती होत्या, त्या कम्प्लिटली बदलून टाकल्या. आपल्याला नव्या जगात किंवा आपण ज्याला मॉडर्न वर्ल्ड असं म्हणतो तिथे येण्याची आपल्याला संधी दिली. ओके, कोण होते हे लोक? पहिलंच नाव आहे त्यातलं निकोलस कोपर्निकस. हा माणूस ग्रेट होता. ओके, ही वॉज अ पोलिश mathematician and astronomer, broke with the traditional belief and proposed that heliocentric model, that the sun was stationary in the center of universe and the earth revolved around. मी तुम्हाला म्हटलं होतं की की त्या काळात पूर्वी असं विचार केला जायचा की पृथ्वी फ्लॅट आहे आणि पृथ्वी जगाचं सेंटर आहे, पृथ्वीला कोणीतरी हातावर तोलून धरलंय किंवा असं काहीतरी. ओके, पण तसं काही नसून सूर्य हे सेंटर आहे, सूर्याच्या अराउंड पृथ्वी फिरतीये. दॅट इज हेलिओसेंट्रिक मॉडेल याविषयी त्याने सांगितलं. रादर आपण असं म्हणू शकत नाही सूर्य हा विश्वाचा सेंटर पॉइंट आहे, पण त्या काळात हे म्हणणं हे फार मोठं होतं. कारण जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या ग्रहाला सेंटर म्हणताय याचा अर्थ तुम्ही पृथ्वीचं महत्व कमी करताय. आणि तसं असतानाही त्याला बिलीव्ह मी त्याला खूप जास्त त्रास सहन करायला लागला. This was in a sharp contrast to the geocentric model established by Aristotle and Ptolemy. हा टॉलेमी नाही आहे बरं का, पटोलेमी वगैरे असं काही. टॉलेमी नाव आहे, पी सायलेंट आहे. सो टॉलेमी आणि अरिस्टॉटल यांनी जे जिओसेंट्रिक मॉडेल सांगितलं होतं की पृथ्वी स्थिर आहे, याच्या अगेन्स्ट होतं. ॲट दॅट टाइम कोपर्निकस हेलोसेंट्रिक आयडिया was very controversial. Nevertheless, it was a start of what we can say, it was a start of change in the way the world was viewed, and Copernicus came to be seen as the initiator of scientific revolution. So he was called Nicholas Copernicus, was born on 1473 and was unfortunately dead in 1543. Okay, so hopefully आपण असं म्हणू शकतो की पहिला माणूस ज्याच्याबद्दल आपलं प्रचंड आदरच. विचार करा की लोकमताच्या विरुद्ध जाऊन विचार करणं ही फार कठीण गोष्ट असते, बरोबर? सो ही वॉज निकोलस कोपर्निकस. आता तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असणं अपेक्षित आहे. त्याने कुठल्या प्रकारचं मॉडेल सांगितलं लोकांना? कुठल्या प्रकारचं? हेलिओसेंट्रिक मॉडेल. हेलिओसेंट्रिक मॉडेल. ओके, ठेवा बरं का लक्षात. हेलिओसेंट्रिक मॉडेल म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्य स्थिर आहे. याच्याऐवजी पूर्वी काय होतं, जिओसेंट्रिक मॉडेल, ज्याच्यात पृथ्वी सगळ्या विश्वाचं सेंटर आहे आणि पृथ्वीभोवती सगळे फिरतात असं मॉडेल होतं. हे जिओसेंट्रिक मॉडेल कुणी दिलं होतं? अरिस्टॉटल आणि टॉलेमी. आणि ह्यांना अगेन्स्ट जाऊन, कॉन्ट्रास्ट जाऊन निकोलस कोपर्निकसने ही आयडिया दिली. देन फ्रान्सिस बेकन, तो 1561 ते 1626 या कालखंडात होता. He was one of the leading figures in the natural philosophy and champion of science methods in the period of transition from the Renaissance to the early modern era. म्हणजे रेनेसान्सच्या पिरियड पासून आत्ताच्या या जगापर्यंत पोहोचण्याचा तो भाग होता असं आपण म्हणू शकतो, त्या काळातला होता. ही reiterated the importance of induction as a part of scientific method, believing that all scientific discovery should proceed through a process of observation, experimentation, analysis, and inductive reasoning to apply the findings to the universe as a whole. म्हणजे या माणसानेच इंडक्टिव्ह डिडक्शन किंवा इंडक्टिव्ह मेथडचं महत्व लोकांच्या नजरेत आणून दिलं. कुठल्याही प्रकारे असा विचार करा की काय म्हणू आपण त्याला, की इंडक्टिव्ह रिझनिंग न करता सायन्स स्टडी करणं इट्स नॉट अ गुड आयडिया. इंडक्टिव्ह रिझनिंग किंवा इंडक्टिव्ह लॉजिक हे अशा प्रकारचं रिझनिंग असतं ज्यात आपण जनरल कन्क्लुजन्स ड्रॉ करतो. आपण बघितलेल्या काय म्हणू वेगवेगळ्या ऑब्झर्वेशन्स पासून. इंडक्टिव्ह रिझनिंग हा बॉटम अप अप्रोच असू शकतो. ओके, दॅट मीन्स आपण एक छोटं ऑब्झर्वेशन करतो आणि त्यातून जनरल आयडियाकडे जातो, थिअरी बनवायचा प्रयत्न करतो. कुठलीही गोष्ट
किंवा कुठलाही सायन्स प्रोजेक्ट, सायन्स म्हणजे नॉर्मल सायन्स, मी फक्त स्टेम असं म्हणत नाहीये. स्टेम म्हणजे ज्याला आपण नॉर्मल सायन्स स्टडी असं म्हणतो त्याच्याबद्दल मी म्हणते की कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट, कुठल्याही प्रकारचा रिसर्च, कुठल्याही प्रकारची क्रिया प्रतिक्रिया या ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन, अनालिसिस आणि इंडक्टिव्ह रिझनिंग यामधून, या प्रोसेसमधून गेल्या पाहिजेत आणि त्यातून येणारं ऑब्झर्वेशन, त्यातून येणारं कन्क्लुजन हे युनिव्हर्सला लागू झालं पाहिजे. अशा प्रकारच्या काय म्हणू, अशा प्रकारची फिलॉसॉफी डेव्हलप करण्यात किंवा फेमस करण्यात फ्रान्सिस बेकन ह्याचा खूप मोठा हात होता. 2 लोक पाहिली, निकोलस कोपर्निकस आणि फ्रान्सिस बेकन. तिसरा अतिशय काय म्हणू आपण त्याला, ही इज अमेझिंग पर्सन. त्याने याला फादर ऑफ मॉडर्न सायन्स असं म्हटलं जातं किंवा फादर ऑफ मॉडर्न फिजिक्स, ज्याचं नाव आपण अनेकदा ऐकलंय. ही इज अ गॅलिली. ओके, गॅली ओके, अगेन गॅलिलिओ, आपण त्याला खूप जास्त चांगल्या प्रकारे ओळखतो. गॅलिली. सो तो सेंट्रल फिगर म्हणून उभा राहिला जेव्हा सायन्समध्ये रिव्होल्युशन अर्थात क्रांती होत होती 17व्या शतकात तेव्हा, आणि म्हणूनच त्याला फादर ऑफ मॉडर्न फिजिक्स किंवा फादर ऑफ मॉडर्न सायन्स म्हटलं जातं. त्याने काय प्रकारचं काम केलं? ही लेड एम्फसिस ऑन observation and experimentation as the only means of discovering and determining the physical truth rather than by seeking answers in the works of Aristotle or others. म्हणजे नुसतं कुणीतरी पूर्वी काम केलंय त्यातून पुढे काहीतरी शोधत बसायचं. अरिस्टॉटलही खूप मोठा होता, खूपच काम केलं होतं त्याने, खूप अभ्यास केला होता. पण केवळ जुन्या अभ्यासावर डिपेंड न राहता आपण एक्सपेरिमेंट केले पाहिजेत आणि नवीन ट्रूथ शोधून काढलं पाहिजे, किंवा रादर जे ट्रूथ आहे ते जगासमोर डिस्कवर केलं पाहिजे, डिटरमाइन केलं पाहिजे. याविषयी तो खूप सॉरी तो खूपच परसिस्टंट होता. त्याने फॉर्म्युलेशन ऑफ बेसिक लॉ ऑफ फॉलिंग बॉडीज याविषयी मोठ्या प्रकारे केअरफुल मेजरमेंट्स मांडली, व्हेरीफाय केली. ही कन्स्ट्रक्टेड अ टेलिस्कोप, पहिला टेलिस्कोप बनवणारा. टेलिस्कोप तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, ज्याला आपण तारे बघण्यासाठी ज्या प्रकारची मोठी दुर्बीण लागते लांब पल्ल्याची, त्याला टेलिस्कोप म्हणतात. सो ही कन्स्ट्रक्टेड अ टेलिस्कोप विथ विच ही स्टडीड लुनार क्रेटर्स, म्हणजे चंद्राच्या, लुनार म्हणजे चंद्राच्या बाउंड्रीज, चंद्राच्या काय म्हणू आपण त्याला, ओव्हरऑल क्रेटर्स, lunar craters, and discovered 4 moons revolving around Jupiter and provided important astronomical evidence for heliocentric theory advocated by Copernicus. So त्याने कोपर्निकसच्या आयडियाला बॅकअप दिलं. त्याने ज्युपिटर अर्थात गुरुभोवती काय म्हणू आपण त्याला, गुरुभोवती फिरणारे सॅटेलाइट, आपण ज्यांना चंद्र म्हणू शकतो, ते शोधून काढले 4. आणि त्याने ओव्हरऑल खूप मोठ्या टेलिस्कोपचा तर शोध लावला त्याने, बरोबर ना. तुम्हाला माहितीये का गुरुभोवती किती किती चंद्र आहेत? डू यू नो इट? तुम्हाला माहिती रे, गुरुभोवती एकच असा काही हे नाहीये चंद्र. ओव्हरऑल जर कंबाईन केलं तर आत्तापर्यंत गुरुच्या 53 चंद्रांना, 53, ओके, 53 चंद्र किंवा 53 सॅटेलाइट्सना नाव मिळालंय आणि अजून 26 असे बाकी आहेत ज्यांना नाव द्यायचं राहिलंय. सो आत्ता या क्षणी, या घडीला आपण असं म्हणू शकतो की गुरुभोवती 79 सॅटेलाइट फिरतात. या काय म्हणताय तुम्ही, मला कळलं नाही, परत एकदा. Am I wrong somewhere? माझे नंबर चुकतात का? नो मॅम. ओके. सो अशा प्रकारे त्याच्या बरोबरीने गॅलिलिओने आणखीन काही कॉन्ट्रीब्युशन्स घेतली होती. त्याने हायड्रोस्टॅटिक बॅलन्स आणि प्रपोर्शनल कंपास यामध्ये इम्प्रूव्हमेंट केल्या. त्याने क्रूड क्लॉक कशा प्रकारे वापरावं इन डिटरमाइनिंग लॉन्जिट्यूड हे डिस्क्राईब केलं. ही डेव्हलप्ड अ डिव्हाइस सॉर्ट ऑफ प्रोटोमायक्रोमीटर टू मेजर डायमीटर्स ऑफ स्टार्स आणि प्लॅनेट. म्हणजे तारे आणि ग्रह यांचे डायमीटर मोजण्यासाठी प्रोटोमायक्रोमीटर नावाचं किंवा त्यास तसं वाटावं असं प्रकारचं डिव्हाइस त्याने शोधून काढलं. ही डेव्हलप्ड अ मायक्रोस्कोप अँड थर्मोस्कोप.
सो त्याने 2 प्रकारच्या ह्या गोष्टी पण काय म्हणू आपण त्याला आणखीन डिटेलमध्ये जाऊन त्याने ताऱ्यांचाही शोध लावणारा आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा शोध लावणारा पण अशा दोन्ही प्रकारच्या दुर्बिणी शोधून काढल्या असं पण म्हणू. आय नो आपण मायक्रोस्कोपला दुर्बीण म्हणत नाही, पण तरी मायक्रोस्कोप आणि थर्मोस्कोपचा शोध लावला. ही ऑल्सो पेटेंटेड अ पंप टू लिफ्ट वॉटर. पाणी वर काढण्यासाठी जो पंप लागतो असं आपण म्हणतो त्याचंही पेटंट त्याने घेतलं होतं. आय गेस म्हणून मी तुम्हाला जेव्हा म्हटलं की गॅलिलिओ वॉज लाईक अ होल लॉट ऑफ पॅकेज ऑफ डिस्कव्हरीज आणि म्हणून 1564 ते 1642च्या कालखंडात याने पुष्कळ काम केलं त्याच्या जगण्यात आणि म्हणून त्याला मॉडर्न फिजिक्सचा फादर किंवा फादर ऑफ मॉडर्न फिजिक्स किंवा फादर ऑफ मॉडर्न सायन्स असं म्हटलं जातं. ओके, सो सांगा मला 3 कोणते कोणते लोक पाहिले आपण आतापर्यंत? आठवतंय? Copernicus. Galileo Galilei, Nicholas Copernicus, फ्रान्सिस बॅकन. करेक्ट. हे 3 लोक पाहिले ज्यांच्याविषयी आपण समजून घेतलं. पुढे आहे जोहान्स केपलर. ही वॉज अ जर्मन मॅथमॅटिशियन्स अँड ॲस्ट्रॉनॉमर. तो जर्मन गणितज्ञ होता आणि ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे अवकाशशास्त्रज्ञ, ॲस्ट्रोफिजिसिस्ट असं नाही म्हणता येणार, पण ॲस्ट्रॉनॉमर असंच म्हणता येईल आपल्याला. He has discovered that the Earth and planets travel about the sun in elliptical orbits rather than circular orbits. Elliptical, anybody? कुणाला माहिती आहे एलिप्टिकलचं मीनिंग? नो मॅम. एलिप्टिकल असा विचार करा, पूर्वी गोलाकार असं आपण म्हणायचो. सगळे ग्रह तारे. व्हिडिओ कॉल करते. ओके, सो आपण असं म्हणायचो की पूर्वी ग्रह तारे जे आहेत ते गोलाकृती ओके, सो आपण असं म्हणायचो पूर्वी की काय म्हणू आपण त्याला, येस, ग्रेट अक्षता, लंबवर्तुळाकार किंवा अंडाकृती म्हणजे एपिलेप्टिक नाही, एलिप्टिकल, सॉरी, अशा प्रकारचे ऑर्बिट्स असतात. म्हणजे त्याच्या आधी ती गोल समजली जायची, मग लक्षात आलं ती अंडाकृती आहे. He found anomalies in the actual positions of planet, especially Mars, that were not predicted based on Copernicus circular orbit model. म्हणजे त्याने अशा प्रकारच्या अॅनोमॅलीजचा शोध लावला की ज्या कोपर्निकसच्या काय म्हणू आपण त्याला कोपर्निकसच्या मॉडेलमध्ये नव्हतं, पण त्याने त्याचा शोध लावला. ओके, सो अशा प्रकारच्या अॅनोमॅलीज जी ज्याने कोपर्निकसच्या हेलिओसेंट्रिझमला थोडासा धक्का लावला. मार्स च्या बद्दल हे जास्त, मार्स म्हणजे मंगळ, त्याच्या संदर्भात हे मोठ्या प्रमाणावर होतं. ही गेव द 3 फंडामेंटल लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. कोणते लॉज आहेत, काही अंदाज? 3 फंडामेंटल लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. गॉड, हे सगळं खूप काय म्हणू आपण त्याला भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या नव्याने, पण मला वाटतं इथे सायन्स आणि कॉमर्स असे मिक्स स्टुडंट आहेत. मे बी कोणी जर समजा ऐकलं असेल, वाचलं असेल म्हणून मी विचारते. एनीबडी? आपण केपलर बद्दल बोलतोय आणि केपलरचे लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन जे आहेत ते खूपच फेमस आहेत. नाही? ओके, सो तुम्हाला शक्य आहे, तुम्ही शोधून काढा केपलरचे काय लॉ होते ते, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, आणि सांगा मला. नुसतीच माहिती घेण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टींची पण माहिती घेतली पाहिजे. मी तुम्हाला ते दाखवू शकते क्रोमवरती, पण मला वाटतं तुम्ही शोधून काढावे. ही ऑल्सो डिड इम्पॉर्टंट वर्क इन ऑप्टिक्स आणि जॉमेट्री. सो केपलरने ऑप्टिक्स, लेन्स आणि जॉमेट्री ह्याच्यात मोठं काम केलं. नेक्स्ट वन इज बायोलॉजी मधला, ज्याला म्हणजे काय म्हणू, मेडिकल टीचिंग्स ऑफ गॅलन आणि अदर अर्ली ऑथॉरिटीज याच्यापासून थोडं लांब जाऊन अॅनाटॉमिकल स्टडी करणारा हा माणूस होता, ज्याने मॉडर्न मेडिसिन आणि बायोलॉजी शोधून काढण्यासाठी खूप मदत केली. त्याचं नाव होतं अँड्रियाज वेसालियस आणि त्याचा कालखंड होता 1514 ते 1564. नेक्स्ट वन होता विलियम हार्वे. ही युज्ड
careful observation and experimentation and was able to demonstrate the blood circulation constantly through the heart and vessel. So आपल्या रक्तवाहिन्यातून आणि हृदयातून कशा प्रकारे ब्लड सर्क्युलेशन होतं याविषयी डेमॉन्स्ट्रेशन करण्यात त्याला यश मिळालं. त्याने त्यासाठी एक्सपेरिमेंट केले, ऑब्झर्वेशन्स काढली. विल्यम हावे, त्याचा कालखंड होता 1578 ते 1657. आता या लोकांबद्दल तुमच्याकडे माहिती असली पाहिजे, तुमच्याकडे ती नोट डाऊन असली पाहिजे. याच्यावर खूप सारे एमसीक्यूज निघू शकतात आणि त्याच्या बरोबरीने मोठे प्रश्नही असू शकतात. लाईक स्टेट द कॉन्ट्रीब्युशन ऑफ एनी 4 सायंटिस्ट टुवर्ड्स द ग्रोथ ऑफ सायन्स ड्युरिंग द पिरियड ऑफ रेनेसन्स. सो रेनेसन्सच्या काळात सायंटिस्टनी काय काय केलं याबद्दल. ओके, येस, ग्रेट. आणि असं आपण म्हणू की आपण गुगलमध्ये मास्टर आहोत, कारण ज्यांनी मला केपलरचे लॉ पाठवले ते सगळेजण कॉमर्सचे स्टुडंट आहेत. सी, टोल्ड यू. असं नसतं. वी हॅव ब्रोकन द बाउंड्रीज ऑफ सायन्स अँड काय म्हणू, सायन्स अँड कॉमर्स. सो केपलरचा पहिला लॉ होता एव्हरी प्लॅनेट, मेहकने पाठवलंय आपल्याला आणि नुपूरनेही पाठवलंय. केपलरचा पहिला लॉ होता एव्हरी प्लॅनेट्स ऑर्बिट इज अन एलिप्स विथ द सन ॲट द फोकस, म्हणजे अंडाकृती ऑर्बिट सनच्या भोवती. अ लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल टाइम्स. म्हणजे जेव्हा सूर्य आणि प्लॅनेट्स यांना जोडणारी एक लाईन काढली तर ती इक्वल एरियामध्ये इक्वल टाइम डिवाइड करते. The square of the planet's orbital period is proportional to the cube of semi-major axis of its orbit. म्हणजे जेव्हा आपण प्लॅनेट किती वेळात ऑर्बिटिंग करतो किंवा फिरतो हे जर बघितलं तर त्या पिरियडचा स्क्वेअर हा प्रपोर्शनल असतो. कशाच्या? जेव्हा आपण सेमी मेजर ऍक्सिस ऑफ द ऑर्बिट चा क्यूब घेतो तेव्हा. सो अशा प्रकारे आपण असं म्हणू शकतो की केपलरचा हा जो थर्ड लॉ आहे, नुपूरने सांगितल्याप्रमाणे, त्याला लॉ ऑफ पिरियड असं म्हटलं जातं. केपलरचा साध्या भाषेत पहिला लॉ असा होता की सनच्या भोवती, सूर्याच्या भोवती अंडाकृती ऑर्बिटमध्ये ग्रह फिरतात. सो थँक्स मेहक, नुपूर, दॅट वॉज अ गुड थिंग. आपण आता रेनेसन्स मध्ये थोडंसं घुसूया. तुम्ही जी खूप भारी भारी, खरंच चांगल्या भारी भारी व्हिडिओ टाकल्यात. एक हिंदी आहे, एक इंग्लिश आहे. विल स्टार्ट विथ इंग्लिश आणि मग वेळ मिळाला तर तीच हिंदीमध्ये कंटिन्यू करू. लेट मी जस्ट स्टार्ट इट. With that being said and videos being seen, okay, we are reaching to the age of reason and enlightenment. म्हणजे थोडक्यात रिझन, कारण नाही बरं का, रिझन याचा अर्थ लॉजिक आणि ज्ञान याच्या एज पर्यंत आपण पोहोचलोय. कालखंड आहे 1600 ते 1800. या काळाला एज ऑफ रिझन असं म्हणतात, कारण द एज ऑफ रिझन प्रमोटेड रिझन ऑन द बेसिस ऑफ देअर थिंकिंग. म्हणजे असा विचार करा, थिंकिंगच्या बेसिसवरती कशा प्रकारे काम चालतं, कशा प्रकारे आपलं लाईफ चालतं हे बघण्याचं हे एज होतं. द इंटेलेक्च्युअल्स अटॅक्ट सुपरस्टिशन्स, इग्नोरन्स, इझी एक्सेप्टन्स ऑफ ऑथॉरिटी, इंटॉलरन्स अँड अब्यूज इन अ चर्च अँड स्टेट. जे आज कदाचित आपल्याकडेही व्हायला हवंय, असं की इंटेलेक्च्युअल लोकांनी, बुद्धिजीवी ज्यांना म्हटलं जातं, अशा लोकांनी अंधश्रद्धा, अज्ञान, अतिशय सहजपणे कुणाचंही वर्चस्व मान्य करणं आणि इंटॉलरन्स ज्याला म्हणतो ते, किंवा चर्च किंवा तत्सम धर्मस्थळांमुळे होणार जर समजा कुठल्याही प्रकारचा तोटा किंवा कुठल्याही प्रकारचं प्रेशरायझेशन, अब्यूज होत असेल धर्मस्थळ आणि सरकार, तर ह्या सगळ्यासाठी त्यांनी एक प्रकारची आघाडी उघडली. आणि ही आघाडी कुठेही जाऊन बस फोडणं अशी नव्हती बरं का. दूध ओतून देणं, बस फोडणं, त्याच्यानंतर भाज्या रस्त्यावर फेकून देणं अशी नव्हती, तर ही अत्यंत बुद्धिजीवी होती. म्हणजे त्यांनी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून संघटित होऊन कुठल्याही प्रकारे व्हायलन्स अर्थात हिंसेचा वापर न करता लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बघताय की ह्याचा खूप फायदा झाला. युरोपियन कंट्रीज जर तुम्ही बघितल्यात तर ते आतापर्यंत, मला वाटतं, माझ्या मते, इट्स नॉट अ ऑफिशियल वर्ड, माझ्या मते अत्यंत सुसंस्कृत अशा कंट्री आहेत. द यूज ऑफ सायंटिफिक मेथड वॉज प्रमोटेड. सायंटिफिक मेथड वापरणं हे प्रमोट करण्यात आलं. या पिरियडमध्ये कव्हरिंग 16th and 17th century,
is often referred to this period is often referred to as scientific revolution. अर्थात त्याला आपण विज्ञानाची क्रांती असं म्हणू शकतो किंवा वैज्ञानिक क्रांती. सायंटिफिक रिव्होल्युशन डिमॉलिश द ओल्ड आयडिया, जुन्या कल्पना. जाऊ नका यार, तुम्हाला फक्त अटेंडन्स साठी थांबता का तुम्ही? ठीक आहे, जाऊ द्या. जुन्या कल्पना, जुने विचार याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि जुन्या कल्पनांना नवीन आकार देण्याचा प्रयत्न केला रादर असं आपण म्हणू. आणि ज्या चुकीच्या आयडिया होत्या त्या डिमॉलिश करण्यात आल्या. द एज ऑफ एनलाइटनमेंट वॉज इंटलेक्च्युअल मुवमेंट इन द 18th century. ही जी मुवमेंट होती, हे जे कॅम्पेन होतं, ज्ञानाचं युग, अशा प्रकारचं हे कॅम्पेन 18व्या शतकात सुरू होतं युरोपमध्ये. द गोल ऑफ एनलाइटनमेंट अर्थात ज्ञान देण्याचं जे गोल होतं वॉज टू एस्टॅब्लिश अन ऑथॉरिटेटिव्ह एथिक्स, एस्थेटिक्स अँड नॉलेज बेस्ड ऑन द एनलाइटन्ड रॅशनॅलिटी. म्हणजे प्रचंड काय म्हणून नॉलेज असलेल्या माणसांकडे कशाच्या बेसवर एस्टॅब्लिश करायचं होतं हे नॉलेज, तर एथिक्स म्हणजे वागण्याचे एथिकल मुद्दे, एथिक्स बद्दल तुम्हाला माहिती आहे, मूल्य. एस्थेटिक्स म्हणजे वागण्याच्या कोड ऑफ कंडक्ट, वागण्याची वर्तनाचे नियम, मॅनर्स. आणि नॉलेज, ह्यांच्यावर हे एनलाइटनमेंटचं युग होणार आहे. दिस मुवमेंट प्रोव्हाइडेड अ फ्रेमवर्क फॉर द अमेरिकन अँड फ्रेंच रिव्होल्युशन. याच मुवमेंटमुळे अमेरिकन राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती यांना मोठ्या प्रमाणावरती बूस्ट मिळाला. देर इज द राईज ऑफ कॅपिटलिझम अँड बर्थ ऑफ सोशलिझम. याच मुवमेंट मधून कॅपिटलिझम, भांडवलशाही, आणि सोशलिझम म्हणजे समाजवाद, या दोन्हीचाही उदय झाला. द मोस्ट नोटेबल ग्रुप ऑफ मेन वॉज कॉल्ड फिलॉसॉफ्स. म्हणजे जे अतिशय काय म्हणून नोटेबल होते, ज्यांचं अतिशय लक्षात घेण्यासारखी कामगिरी आहे, त्यांना फिलॉसॉफ्स असं म्हटलं जातं या काळातल्या. असा विचार करा की समाजवाद आणि भांडवलशाही हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, पण तरी एकाच काळात उदयाला आलेले आहेत. कारण कुठलीही गोष्ट ज्याला विरोध करायचा आहे, तो विरोध हिंसेवर किंवा अविचारावर आधारित न राहता ज्ञानावर आधारित राहणं हे महत्वाचं होतं या काळात. आणि म्हणूनच तुम्ही जर बघितलं तर त्यामुळे या काळात खूप मोठ्या प्रमाणावरती काय म्हणू प्रगती झाल्याचं दिसून येतं. याच काळात आपली म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, ज्याला काय म्हणतो आपण मराठीत, इंडस्ट्रियल रिव्होल्युशनला सापडेल मला शब्द, तर औद्योगिक राज्यक्रांती. माझ्या आईने मला इथून शेजारून शब्द सांगितला. सो औद्योगिक क्रांती अशी जी झाली ती ही याच काळात झालेली आहे, जी स्पेसिफिकली इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. रेनेसन्स पिरियड आपण जर बघितला तर युरोपभर मोठ्या प्रमाणावर पसरलेला होता आणि नंतरचे हे सगळे कालखंड आहे. द एनलाइटनमेंट पॉप्युलरायझेस द आयडिया डेव्हलप ड्युरिंग द एज ऑफ रिझन. द वाईड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रिंटिंग प्रेस. याच काळात प्रिंटिंग प्रेसचा जो रेनेसन्स मध्ये शोध लागला ते मोठ्या प्रमाणावर स्प्रेड झालं. आणि प्रिंटिंग प्रेस म्हणजे थोडक्यात मोठ्या प्रमाणावर पुस्तकं छापली गेली, मटेरियल जे रीड करू शकतो, रीडिंग मटेरियल, ते छापलं गेलं. इट वॉज इन्व्हेंटेड इन युरोप इन 1450. It made possible the rapid dispersion of knowledge and ideas which precipitated the Enlightenment. The boundaries of Enlightenment are often thought to cover much of the 17th century as well, though others term the previous era the age of reason. म्हणजे ह्याच प्रकारच्या एनलाइटनमेंटच्या ज्या बाउंड्रीज होत्या त्या 17व्या शतकात आखल्या गेल्या असं आपण म्हणू, किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी 17व्या शतकापर्यंत मोठी मजल मारली. इट इज इक्वली ऍक्सेप्टेबल टू थिंक ऑफ देम ॲज कंजॉइंड टुगेदर ॲज द लॉंग पिरियड. The Enlightenment is basically the view or belief that modern science and our understanding of a social world derived from the modern science can help us to improve living conditions on the planet. अर्थातच जे आजच्या आपल्याला जगण्याचं तत्व आहे असलं पाहिजे की असं आपण म्हणू की मोठ्या प्रमाणावरती एनलाइटनमेंटचा वापर करून मॉडर्न सायन्स इम्प्रूव्ह करून त्याच्यावर बेस आपलं सोशल लाईफ इम्प्रूव्ह करणं आणि त्यातून या ग्रहावर राहण्याच्या कंडिशन्स इम्प्रूव्ह करणं. प्लॅटो, अरिस्टॉटल वर रिप्लेस्ड विथ द न्यू कन्सेप्शन ऑफ नेचर, मॅन अँड मॉरॅलिटी. सो प्लॅटो आणि अरिस्टॉटल यांनी केलेलं काम आपण असं म्हणू शकत नाही रिप्लेस केलं, कारण रिप्लेस करणं ह्याच्यासाठी सुद्धा खूप मोठी मजल मारायला लागते. हा, पण आपण हे म्हणू शकतो की त्यांचं जे काम आहे ते काहीशा अंशी आपण चांगल्या प्रकारे कव्हर अप केलं.
वेगवेगळ्या कन्सेप्टने निसर्ग, माणूस आणि ह्युमॅनिटी किंवा मॉरॅलिटी याच्यावर. डिसीज इज नॉट टू बी ऍक्सेप्टेड स्टॉइकली बट टू बी फॉट विथ न्यू मेडिसिन्स. म्हणजे आपलं फेट, आपलं नशीब म्हणून आजारांना मान्यता न देता त्याला फाईट करण्यासाठी नव्या आरोग्यशास्त्राचा वापर करणं हे या काळात समजून आलं. द प्रोडक्टिव्हिटी ऑफ न्यू इन्व्हेन्शन्स टेक्नॉलॉजी कॅन हेल्प इन रिड्युसिंग पॉवर्टी. म्हणजे गरिबी हटवण्यासाठी जास्तीत जास्त नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचं ठरलं आणि तो केला गेला. युनिव्हर्सल पब्लिक एज्युकेशन कॅन हेल्प ओव्हरकम इग्नोरन्स. म्हणजे अज्ञान दूर करण्यासाठी पब्लिक एज्युकेशन देणं हेही या काळात सुरू झालं. त्याच्या आधी एलिट लोकांना असं म्हटलं जातं की ज्याला पूर्वी वरच्या क्लासमधले, आपण आता बिलकुल अशा क्लासमध्ये भेद मानत नाही, त्या काळात जे मानले जायचे त्या काळात बद्दल मी हे बोलते. If we use our scientific knowledge to plan and have proper social engineering, we can bring about better human societies for the better future. There is no limit what human reason and ingenuity can achieve. थोडक्यात लॉजिकचा वापर करून आपण जगातलं काहीही अचीव करू शकतो हे या काळात लक्षात आलं. केमिकल रिॲक्शन्स, जर्म थिअरी ऑफ डिसीजेस, लॉ ऑफ जेनेटिक इव्होल्युशन, या सगळ्याच गोष्टींना या काळात मोठ्या प्रमाणावर रॅडिकली मान्यता मिळाली, नवीन शोध लागले. आणि दॅट इज अबाउट आफ्टर मॉडर्न एरा सायन्स, मॉडर्न एरा सायन्स. ओके, उद्यापासून आपण पुढचं बघूया. काही सेल्फ स्टडीसाठी मटेरियल आणि काही व्हिडिओजच्या लिंक मी तुम्हाला नक्की पाठवेन. ओके, सो स्टे ट्यून. आपण उद्याला भेटूया आणि शक्य झालं तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय. हॅव अ नाईस डे अहेड.